सिंधुदुर्गमधील अवकाळी पावसामुळे घोडगेतील केळीच्या बागा उद्ध्वस्त, अवकाळीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये सिडकोच्या विविध भागांमध्ये 5 दिवसापासून दूषित पाणी पुरवठा, पाण्यात दुर्गंधी आणि गढूळपणामुळे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप। परभणीच्या पूर्ण शहरातील मुख्य चौकात भला मोठा खड्डा, खड्ड्यामुळे अपघातांची संख्या वाढली, प्रशासनाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष। परभणीत रब्बी हंगामातील गहू काढणी अंतिम टप्प्यात, खरीप हंगामात नुकसान झाल्यानं रब्बी हंगामातील गव्हावर शेतकऱ्यांची मदार। वाशिममध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नवीन तूर बाजार समितीत विक्रीसाठी दाखल, 3 दिवसात तुरीच्या दरात 200 ते 400 रुपयांची घसरण, दरात घसरण झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव, खंडवेश्वर या तालुक्याच्या 103 गावांना हर घर जल योजनेची प्रतीक्षा, फक्त 20 गावांमध्येच पाण्याची सुविधा, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च, पण काम अर्धवट झाल्याचा आरोप। मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यानंतर 2 महसूल कर्मचारी सह आरोपी, पहिल्या गुन्ह्यात 15 तर दुसऱ्या गुन्ह्यात 11 जणांचा समावेश, आतापर्यंत 12 जणांना अटक, एकाचा जामीन मंजूर। गोंदियामध्ये धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा पाय घसरला, स्थानकात कर्तव्यावर असलेल्या जवानानं महिलेचे प्राण वाचवले, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये वृद्ध महिलेची हत्या करून दागिने लुटल्याची घटना समोर, 62 वर्षीय शोभा धनावडे यांची गळा आवळून हत्या, आरोपीनं पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला।